समन्वयाच्या बैठकीसाठी मंचावर उपस्थित ज्यांच्यासाठी पहिला असं मी सांगेल की स्मिताताई, तुम्ही म्हणतात स्मिताताई महाराज आता काही नाही, मी सांगू तेवढंच तुम्ही आता तुम्ही चिंता करू नका, मी थांबा जरा. तुम्हाला सांगतो, तुम्ही बऱ्याच भाषणांमध्ये सांगितलं की मंगेशदादा माझ्या पाठीमागे उभा होता, पण मी तुम्हाला जाहीर सांगतो 11:23 एके दिवशी किशोर आप्पाला फोन केला. मी तो स्क्रीनशॉट तपासून घेतला आता किती वाजेचा होता. आप्पांना म्हटलं आपल्या लोकसभेच्या उमेदवाराचं काय करायचं. पहिला माणूस असा होता की ज्यांनी मला सांगितलं की स्मिताताई जर उभी राहत असेल तर तन मन धनाने आपण मागे उभं राहू. मी म्हटलं आप्पा, मागच्या खासदारात तुम्हाला वाईट अनुभव आहे, पुऱ्या मतदारसंघात त्यांच्याविषयी वाईट अनुभव आहे, होता ना वाईट अनुभव. तो काय दोन लोकांचा खासदार नाही होऊ शकत, खासदार हा पूर्ण विभागाचा असतो. तर काय करायचं. ज्या माणसाने पहिल्या शब्दात सांगितलं की इथं पाचवऱ्याची सगळी जबाबदारी आम्ही बघू, आज त्या ताई इथं खासदार म्हणून उपस्थित आहेत, त्या आदरणीय स्मिताताई वाघ, ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इथं सर्वजण समन्वय बैठक हे जे नाव दिलं, तुम्हाला काही शंका असेल तर त्याचं मी आता निरसन करेल, पण विजय संकल्प मेळावा तुम्ही घ्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. त्यासाठी आदरणीय किशोर आप्पा ते हरिभक्त परायण आहेत, ज्यांनी अनेक कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि पुन्हा समाजाला योग्य ठिकाणी आणण्याची भूमिका घेण्यासाठी संत तुकोबांनी जे सांगितलं, हानू नाठाळ्यांच्या काठी माती, तुम्ही जे म्हणताय, जे जे नाठाळ असतात त्यांच्या डोक्यावर कासाची वाटी मारायची भूमिका घेणाऱ्यांचे विचाराचे पाईक असलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ज्या आत्ताच आपल्यातून पुढच्या कार्यक्रमासाठी गेल्या, त्या डॉक्टर केतकीताई पाटील, ज्यांच्या नावात साहेब आहे आणि ते रावासारखे वागतात, ते रावसाहेब जिभू, ज्यांचं केसे बी भुरे ते बी भुरे, ते सगळेच भुरा आप्पा आहे, असे भुरा आप्पा. त्यांच्या नावात काटे आहेत, पण ते काटे कधी टोचत नाही, ते कायम कमळाच्या बाजूला राहतात, ते मधुभाऊ काटे. राजेंद्र जिबू, माझ्या सोबत आलेले संजू तात्या, कपिल दादा, रवी आबा, भडगावचे आमचे पार्टीचे अनमोल असे अमोल दादा, संजू आबा, विकास तात्या, सदाशिव आबा, रमेश दादा वाणी, कांती शेठ जैन, प्रमोद भाऊ सोमवंशी, अनिल दादा, वसंत भाऊ गायकवाड, गोविंद भाऊ शेलार, विजय दादा पाटील, गोविंदजी देवरे, विश्वास बापू, मनोज पाटील, सुभाष पाटील, किशोरजी संचेती, दादा भाऊ, वसंत भाऊ गीते, हिम्मत अण्णा, उपस्थित सर्व मंचावरची मान्यवर आणि त्यांच्याच बरोबरीने ताकदीचे सर्व प्रमुख आपले पदाधिकारी बंधूंनो, भावांनो आणि पत्रकार बांधवांनो, खर तर किशोर आप्पांचं मी सर्वप्रथम अभिनंदन यासाठी करेल की हॅट्रिक करणारा माझा मित्र विधानसभेत जातोय, याचं मला मनापासून आनंद. आणि याही गोष्टीचा आप्पा बघा, आम्ही हिंगोण्यावाले 22 खेडे इकडे होतो, आम्ही तिकडे गेलो म्हणून मी आमदार झालो, नाही तर मलाही तुमचाच प्रचार करत राहावं लागलं असतं आता. पण मोठ्या मनाने सांगतो, मंगेश चव्हाण आमदार नसता तरी तुमचाच प्रचार केला असता, हे तुम्हाला आज सांग. आप्पा, तुम्ही जी खंत व्यक्त केली त्याची तुम्ही चिंता करू नका. गिरीश भाऊंनी देखील सांगितलं, युती धर्माच्या बाहेर आपण काहीच करू शकत नाही.
कोणी काय सांगायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण या वेळेस युतीमध्ये बिघाडी होणार नाही याची आपण सगळेजण खबरदारी घेऊ आणि तुम्ही देखील त्या युतीमध्ये मिठाचे खडे पडायला नको याची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत, तुम्ही 40% वाटा दिला, मी 20% सुद्धा वाटा दिलेला नाही शिवसैनिकांना, तुम्हाला खरं सांगतो, बिलकुल नाही देणार आहेत. असं कोणी दिला नाही असं सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व बोलले ते त्यांना टार्गेट करून. बघा, कोणी आमदार असू द्या, त्याचंच घरचं दुकान नीट चालत नाही, ते कुठे तुझं मित्र पक्षाचं दुकान चालवतील सगळ्यांचं. इथं अशी परिस्थिती आहे की राजकारण हे काही आपलं समाधानाचं साधन नाही, हे लोकांच्या संकल्पना, अपेक्षा, आकांक्षा हे पूर्ण करायचं एक साधन आहे. कार्यकर्त्यांचं स्वाभाविक तुम्ही मांडलं असेल, मागच्या काळात काय झालं त्यांनी अनुभव घेतला आणि संसार एकत्र करायचा आहे की नाही करायचा आहे? करायचा आहे ना? तुम्हाला काही बाकीच्यांना असं धरून पकडल्यासारखं आणून ठेवलेलं दिसतं इथं. ते हो बी म्हणत नाही, नाही पण नाही म्हणत. मी सांगतोय तुम्हाला संसार करायचा आहे ना, मग मला सांगा, एकमेकाचे गिले शिकवे काढून काही फायदा आहे का? आता नवरा बायकोचं नातं जसं असतं किंतु परंतु होत राहतं, संसार तिथंच आपल्याला करायचा आहे. तर ह्या गोष्टी आता काढण्यात अर्थ नाही. आप्पांनी जो तुम्हाला शब्द दिलाय की मी भारतीय जनता कुठल्याच कार्यकर्त्याला दुय्यम स्थान देणार नाही, ज्या दिवशी आप्पांनी अशा प्रकारची भूमिका घेतली, मी तुमच्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी मध्यस्थी आहे. मला कधीही सांगितलं, आप्पा माझे मित्र आहेत, मी जरी ते वयाने अनुभवाने मोठे असले पण मी त्यांना हक्काने सांगेल की आप्पा आमच्या माणसांना तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. तुमची माणसं एखाद्या वेळेस मी जरी सांभाळली नाही आप्पा, तरी तुम्ही आमच्या माणसांना सांभाळून घ्यावं लागेल, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आज अगदी कमी वेळात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जायचे. मोठ्या मनाने आपल्याला ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. महायुती धर्म आपल्याला हा जो पक्षाने दिलाय त्याच्या पलीकडे जाणं, संभ्रम निर्माण करणं, ती परिस्थिती आताची नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं विनंती करायला आलो आहे की उद्याच्या नामांकन उद्या करताय ना आप्पा? आप्पा मी तर स्वतः हजर राहीलच. तुम्हाला असा माणूस कधी भेटला नसेल. तुम्ही तिसऱ्या टर्मला आहे. पहिल्या टर्म नंतर दुसरी टर्म खूप अडचणीची असते, तुम्ही त्यातनं गेलेले आहेत. माझंच दुकान तिथं अर्ध्यावर सोडलेलं आहे, पण माझ्या दुकानातला माल कमी झाला तरी चालेल, तुमच्या दुकानातला माल कमी होऊ देणार नाही. मी तुम्हाला स्मिता ताईंच्या वेळेस शब्द दिला होता, गिरीश भाऊंनी मला सांगितलं तू शब्द दे. मी तुम्हाला सांगतो, अर्ध्या रात्री बोलवलं, एक वेळेस मी माझं काम बाजूला सोडेल पण तुम्हाला दुय्यम स्थान देणार नाही. पाठ किशोरप्पा तुमच्याकडे फिरवणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द. आणि तुम्ही माझा शब्द तुम्हाला फार सांगत नाही, माझ्या मतदारसंघात जर सांगितलं, एखाद्या माणसाला विचारून घ्यायचं, जर त्याला सांगून टाकलं तुझं काम करून देईल. माझ्याकडे कोणी पत्र मागत नाही, माझ्याकडे कोणी निधी मागत नाही. माझ्याकडे तरी काय मागता माहिती का तुम्हाला? फक्त शब्द. आता मी त्यांना सांगितलं की मी आता आमदार नाही, आचारसंहिता लागली आहे, तुम्ही माझ्याकडे काही मागताय तर मी देऊ शकत नाही. माझ्याकडे खालून कुणी उभून काय सांगतो, दादा तुम्ही काहीच करू नका, फक्त शब्द द्या. तुम्ही शब्द दिला म्हणजे काम झालं. आप्पा तुम्हाला शब्द देतोय, तुमचं काम झालं. बाकीचं बघा, लोकसभेला आपण सगळे एकत्र होतो. महाराष्ट्रात काय परिस्थिती होती, नागपूर पासून तर मुंबई पर्यंत आपण हातात हात घेतला म्हणून गाडी रुळावा लागली. शेवटी आपला युती धर्म आहे आणि आपल्या युती धर्माचं पालन करावं लागेल. आपण उद्या सगळ्यांनी
अगदी ताकदीने या उमेदवारी भरण्यासाठी यायचं आहे. उद्या गिरीश भाऊ म्हटले मीही प्रयत्न करतो, काही गैरसमज करण्याचं कारण नाही. आणि अगदी तुम्हाला सांगतो, पायावर दगड स्वतःच्या पाडून घेऊ नका. काही लोकांना दगडावरच पाय ठेवायची सवय असेल तर त्यांना आपल्याला शुभेच्छा द्याव्या लागतील. हात दगडाखाली आहे म्हणून कोणी आपल्या विनंती करतोय, आप्पा तुम्ही खूप विनम्र आहात, आपलं काम जरा खटका आहे. मी तोंडावर सांगितलं असतं ठीक आहे माझे तर 30 दिवस निघून जातील, तुम्ही युती धर्म आज पाळत नाही, उद्या तुमची वेळ नाही का, तुम्हाला उद्या इलेक्शन लढायचे नाहीत का, कोणाचा जाणणार नाही का, एका वारीने देव म्हातारा होतो का, पंढरपूरला एखादा वारकरी गेला नाही म्हणून देव म्हातारा झाला का, टाइम सबका आता है. त्याच्यामुळे उगीच उपद्व्याप करायच्या भानगडीत पडायचं नाही. या विषयावर सविस्तर एक समन्वय बैठकीला गिरीश भाऊ स्वतः येतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. कोणी काही सांगतं आणि मधुभाऊ आणि तुम्ही दोघं तिघ जण तुम्ही यांना पुढे करा. आता तुम्हाला दोघा तिघांना आप्पाला निवडून आणायची जबाबदारी घ्यायची गरज नाही. कार्यकर्ते जबाबदारी घेतील आणि ते निवडून आणतील, ही जबाबदारी यांना द्या. 4 लोकांनी जबाबदारी घेऊन आम्ही निवडून आणू असं म्हणणं म्हणजे कार्यकर्ते काय म्हणतील, ठीक आहे जा त्यांच्या चारींकडे, असंही व्हायला नको. किशोर आप्पाला निवडून आणायची जबाबदारी कोणाची आहे? आता हे मागे कॅमेरा फिरवा, यांच्याकडे पाहू द्या मला. कोण कोण निवडण्यासाठी आता तन मन धनाने उभं राहणार आहे? मी काय बोललो? तन मन धनाने. आप्पा तुम्हाला गरज नसेल धनाची तर मला गरज आहे, मी जमा करून घेऊ का? बघा ताई, तुम्ही आपण सगळ्यांनी, हा माणूस असा आहे की तुमच्या वेळेस चिमन आबाने आपल्याला शब्द दिलाय. मी तुम्हाला सांगतो, एक वेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या ठिकाणी जाणार नाही, पण चिमन आबा, किशोरआप्पा आणि गुलाबराव पाटील ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं आहे, एक वेळेस मी माझा प्रचार सोडेल, मी गुलाब भाऊंना शब्द दिला आहे, चिमन आबाला सांगितलं आहे आणि किशोरआप्पांना सांगितलंय तुमच्यासाठी हक्काचा माणूस मीच असेल. आणि गिरीश भाऊंनी पण त्यावेळेस सांगितलं की तू त्यांना शब्द दे, तुला अडचण येणार नाही. त्याच्यामुळे महायुतीत कुठलीही बिघाडी होऊ देणार नाही. आपण समन्वयाने सगळे प्रश्न संपू. एखादी राजकीय महत्वाकांक्षा असेल तो त्याला लक लावू. आता त्या विषयावर पुन्हा बोलायची गरज आहे का? आता हा विषय संपू. आता जर तुम्ही निवडणूक जर आपल्यातच लढत राहिले, तुमचंच पहिले घरामध्ये जुळत नाही, तुम्ही विरोधकांशी कसं लढणार? ही निवडणूक तुम्ही आपापसात, आता हे सगळे हे दावे आपल्याला थांबवावे लागतील. आपल्याला विरोधकांशी लढायचं आहे, ताकदीने कामाला लागायचं आहे. मी तुम्हाला इथं विनंती करायला आलो आहे, मी तुम्हाला इथं पक्षाच्या वतीने सूचना द्यायला आलो आहे आणि पक्षाच्याच वतीने तुम्हाला आदेश सांगायला आलेलो आहे की आप्पांच्या उमेदवारी नामांकनापासून तर 23 तारखेच्या गुलालापर्यंत आपल्याला आप्पांच्या सोबत राहायचं आहे. जो माणूस पहिल्या दिवशी असेल तो शेवटच्या दिवशी आप्पांच्या गुलालामध्ये राहील. आप्पा तुमचे प्रचाराचे फोटो मी पाहणार, कमी एक फोटो बघणार आहे. अगदी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस मागच्या विधानसभेची मतमोजणी चालू होती, माझ्या निकालाची मला कमी चिंता होती. तुम्ही मागे यायचे तर मी 4-4दा विचारायचं आप्पाचं काय झालं, आप्पाचं काय झालं. मला 2-3 मित्रांनी विचारलं आप्पाचं तुझं काही लव्ह मॅरेज आहे का? मी म्हटलं आप्पा मी मैत्री केली तर अर्ध्यात सोडत नाही आणि दुश्मनी केली तर गाडल्याशिवाय सोडत नाही, हा माझा स्वभाव. माझ्या नादी तुम्ही बघून घ्या, तुम्ही सगळ्याच ठिकाणी पाहिलंय. त्याला घरी बसवलं, दुकान बंद पाडल्याशिवाय आपण कोणाला स्वस्त ठेवत नाही. पक्ष ही आपली आई आहे, आईशी प्रतारणा करणं हे मला तर योग्य वाटत नाही. आमच्याकडचा एक कार्यकर्ता सांगतोय,
एक दोन जे नावावर आता गेले आले तर माहित नाही अजून काय होईल, पण एक संघ पार्टी आहे. 40 गावचं तुमचे शिवसैनिक पण म्हटले की आम्ही पण सोबत राहू. बघा, जर उमेदवार जर तुमच्याच बैठका घेऊन जर घरातल्याच भानगडी मिटवायला गेला तर लोकांमध्ये केव्हा जाईल, लोकांमध्ये केव्हा पाय पडेल. म्हणजेच तुम्ही किशोरप्पांना पाडायची व्यवस्था करताय. तुमच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये पाप असण्याचं कारण नसायला नको. आता आप्पाला एकच सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, शिवसैनिकांना पण मी सांगेल, प्रत्येक पक्षात असतं, माझ्याही घरात असतं, माझ्याही पक्षात असतं. आता ज्याच्या घरात लग्न असतं त्या माणसाला ऐनवेळेस जर आपण असं बोलायला लागलो तर बघा, प्रामाणिक कार्यकर्त्याची ओळख सांगतो. मला आप्पा काही कार्यकर्ते शब्द द्यायचे, दादा तुम्ही अर्ध्या रात्री सांगा आम्ही उभे राहू. अर्ध्यांना मी अर्ध्या रात्री उभं राहिलेला तिकीट देऊन टाकलं. ते मला कधीच काही मागायला येत नाही. मार्केटला मी नवीन पोरांना तिकीट दिली, नवीन तरुणांना दिली, एवढे मोठ्यांनाही दिलीत. पण अर्धी माणसं असं घेतली, जुने नवे कॉम्बिनेशन केलं. जे प्रामाणिक आहेत त्यांना तिकीट दिलं. तुम्ही काळजी करू नका कुठल्याही विषयावर. इथं असं वाटलं तुम्हाला समजदारीने एक तर नक्की घ्यावं लागेल की ते इथं आमदार आहेत. म्हणजे तुम्ही मार्केटला किती तिकीट दिले आप्पा? तुम्ही मार्केटला तिकीट किती दिलेत? मार्केटला तिकीट किती दिलेत भाजपाला? इथं नव्हते झाले. हा ठीक आहे, जमला नाही आपला खेळ. बीता हुआ कल छोड़ दो. मनवाई साधू काय झालं? गिरीश भाऊंच्या पापणीच्या पलीकडे तुम्हाला माहिती ना, गिरीश भाऊच्या नजरेवर मी अंदाज घेतो की गिरीश भाऊच्या डोक्यात काय चाललंय. मी इथं कोणाच्या सांगण्यावरनं आलोय? मी माझ्या नेत्याच्या विरुद्ध, जर मला आता गिरीश भाऊने निरोप दिला, आप्पा तुम्हाला फार सांगत नाही, गिरीश भाऊने सांगितलं की इथं उडीर मार, नेता सांगतोय ना, मी विचार करत नाही. मला नेत्याने जो आदेश दिला तो माझ्यासाठी सर्व शिरसावंदी आहे. मी इथं आलो आहे, मला गिरीश भाऊंनीच दोनदा सांगितलं, मी उलट थोडा उशीर झालो, तुला तिथं जायचंय आणि तो नामांकनासाठी मदत करायची आहे, हे गिरीश भाऊंनीच मला सांगितलं, म्हणून मी इथं आलो. त्याच्यामुळे पुन्हा त्या विषयाची आता बंद करा ते सगळं. आता परत 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 त्याच विषयावर येण्याची गरज नाही. अरे विरोधकांशी लढू आपण, 4 हात करू. आपल्याला किशोरप्पाला निवडून आणायचं आहे. काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस तळागाळात राहणारा माणूस आहे, सुखदुःखात जाणारा माणूस आहे. रात्रंदिवस मी पाहिलंय त्या माणसाला, रात्रंदिवस काम केलेलं आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण असेल, MS बावन आणल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या मागे लागितलं असा एक माणूस असेल की त्याने छोट्याशा गावाला परिवहन कार्यालय आणून दिलं, जिद्द धरली, म्हणून सांगितलं. हे त्यांचं मोठं पण होतं की मंगेश दादाने मदत केली. मी किशोरप्पाला कुठलीही मदत केली नाही, त्याच माणसाने स्वतःच्या बळावर आणलं. ती माझी कला होती की मी त्यांच्या पहिले केलं. त्यांचं झालं असतं तर माझं दुकान लागलं नसतं, त्याच्यामुळे मी पहिले केलं. आप्पा हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. अरे काम करणाऱ्या पाठीमागे राहिलं पाहिजे. सत्ता येतील, सत्ता जातील, होत राहतं राजकारणात पडझड, मतभेद होत राहतात. आज पाचोरा शहराची परिस्थिती सांगतो, कमी काळात तुम्ही पाचोरा शहर बदलवलंय आप्पा. 40 गावची वाताहत झाली होती 20-15 वर्षापासून. मी तुमच्या पाठीमागे प्रत्येक GR सांगतो की तुम्ही किशोरप्पाला का पैसे दिलेत. अर्धे तर तुमच्या नावावर भांडून पैसे घेऊन आलो मी. शेवटी 15 कोटी रुपये किशोरप्पाला तुम्ही पैसे देता, मला का देत नाही? उनको बाटा हमको डाटा नहीं चलेगा. मी असं कायम सांगतो. या माणसाला आपल्याला अर्ध्यात कोणी सोडायचं नाही. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी एक संघ राहायचं आहे. ताई इथं आहेत, जिल्हा अध्यक्ष आहे. ताई मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्याकडे एक दिवस बी नाही आला तर मी नाराज राहणार नाही. मी सक्षम तिथं, मी गिरीश भाऊंना मी सांगितलं, गिरीश भाऊ माझ्याकडे येणार आहेत, पण किशोरप्पाला आपल्याला कोणी सोडायचं नाहीये. किशोरप्पाची साथ आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. हे आज इथून तुम्ही पक्क मनात ठेवून जायचंय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बराच उशीर झालाय, पोटात कावळे काव करताय. शेवटी हे सगळं पोटासाठीच चाललंय. हे चाललंय कशासाठी? हे सगळं त्याच्यासाठी चाललंय. त्याच्यामुळे आता कार्यकर्ता पोटावर राहायला नको, ती काळजी आपण घेतली पाहिजे. काही मनात किंतु परंतु ठेवायचं कारण नाही. मी पुन्हा या गावात येईल, पुन्हा जेव्हा कधी सांगा महाराज आपल्याला सगळ्यांना, अगदी भडगाव पाचोऱ्याला तुम्हाला जायचंय, पारोळ्याला आपल्याला जावं लागेल, गुलाबभोला जावं लागेल,
कोणी काही मनात किंतु परंतु ठेवायचं कारण नाही. कोपऱ्यात कोणी काही सांगितलं, कोणाला काही सांगू द्या, आपला उमेदवार, आपली आन बान शान किशोरप्पा, शिवसेना महायुतीत आहे, हे इथून पक्क मनात ठेवून जायचं आहे. आणि आप्पा पक्षांतर्गत काय आमचं असेल, आम्ही त्याचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आल्यानंतर तेही निर्णय घेण्याची भूमिका मांडू. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बराच उशीर झाला आहे. मी सगळ्या शिवसैनिकांना, सगळ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना इथं आवाहन करेल की तुम्ही कुठलंही मनात न ठेवता अगदी ताकदीने लागा. मी तुमचा शेजारी आहे, शेजाऱ्यांवर प्रेम करा, ही आपली संस्कृती आहे. आणि आप्पावर माझं असंही जास्त प्रेम आहे, पण आप्पा माझ्यावर कमी प्रेम करत जरी असले, पण आप्पा लहान भाऊ हा कायम प्रेम करणारा आहे. मी तुम्हाला सांगतो, कधीही मला सांगितलं, आवाज दिला, रात्री बेरात्री मी माझं काम हाताचं सोडेल आणि इथं येईल, हे पुन्हा तुम्हाला सांगतो. आपल्याला या जिल्ह्यामध्ये एकही जागा पडू द्यायची नाही. तुम्ही तिकडे काय असतील तुमचे मित्र परिवार, त्यांना सांगा. मागच्या वेळेस अगदी असा प्रचार झाला की आमदारांना, किशोरप्पांना पाडण्यासाठी भाजपा पुढे आली. आप्पा, तुमच्या दुकानामुळे माझी बी दुकान अडचणीत यायची वेळ आली. घेणं देणं म्हणजे कोणाचे म्हैसन कोणाला उठबैस, असा प्रकार, म्हणजे पकई खीर खा गया फकीर. मी काय करू, अशी परिस्थिती झाली. आप्पांनी व्हिडिओ प्रसारित केला की आम्ही युती सोबत आहेत. माझ्या अडचणीच्या काळात देखील आप्पा सोबत राहिलेत. तुम्ही काहीच काळजी करू नका. आज जरी वयाने लहान असलो तरी या सगळ्यांसोबत आपल्याला राहायचं आहे. आणि तुम्हाला मी इथं विनंती वजा सूचना इथं सांगतोय, आपल्या कार्यकर्त्यांनी काहीच डोक्यात ठेवायचं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी, आपण या महायुतीच्या घटक पक्षांना, इथंच नाही, तुम्ही बाकीचा भाग तुमचा पारोळ्याला आहे. तुम्हाला सांगतो, हातापायावर दगड पाडून घेऊ नका. पारोळ्याला मदत करायची आहे. पारोळ्याला आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे, ग्रामीणचा निवडून आणायचा आहे. स्मिताताई, या लोकसभा मतदारसंघामध्ये एकही खासदार पडला तर तो आमचा अपमान नाही, तुमचा अपमान राहील. तुम्ही दिल्लीला तुमची एकदम हवा राहिली पाहिजे की मी सगळे खासदार निवडून आले आणि तुम्ही आमचे सगळ्यांचे लाडके आमदार निवडून आलेत. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण आहेत. मी तुम्हाला जाहीर पुन्हा सांगतो, या भावावर प्रेम केलं नाही तरी चालेल, पण हा भाऊ सक्का नाही पण पक्का आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी आपण एकत्र राहावं. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.